सातारा शहरामध्ये एका खाजगी दुकानामध्ये रेशनिंगची साखर विकली जात असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यावरून आमच्या सातारा तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी त्यांच्या पथकासमवेत तिथं तपासणी केली आणि कर्मवीर कॉलनी इथल्या एका स्वामी समर्थ किराणामध्ये पांढऱ्या रंगाची जवळपास 4 पोती म्हणजे 207 किलो एवढी साखर, ज्याच्यावर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं होतं, अशी सापडलेली आहे. त्यामुळे ही सर्व पोती जप्त केलेली आहे. जी अंत्योदयच्या लोकांना साखर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये दिली जाते, त्या ती साखर असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याच्यामुळे ती पथकानं ती संपूर्ण साखर जप्त केलेली आहे आणि त्याच्यावर जो मुद्देमाल सापडलेला आहे त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई होईल आणि ज्यांच्याकडं हे सापडलेलं आहे त्या दुकानदाराविरुद्ध पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंदवलेली आहे. त्याच्यामध्ये तपासानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इथं कुठूनही मिळाले नाही, तर त्यांनी कुठून अकलूज सोलापूर जिल्ह्यातून आणल्याचे सांगितलेले आहे. आता पोलीस तपासामध्ये जे निष्पन्न होईल आणि जरी सातारा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोणी दुकानदार याच्यामध्ये जरी दोषी आढळला तरी त्यांच्यावर आमच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. ठीक.